आपलं नाव? लक्ष्मी दिलीप मेंढापुरे. कुठून आहात आपण? चिवरी, राहणार चिवरी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते आपण तक्रार दिलेली आहे, नेमकं कारण काय होतं? त्यांच्या घरी सध्या दारूचा व्यवसाय चालू आहे. कोणाच्या, किती तारखेला घटना घडली, काय घटना आहे? 31 मार्च. बरं, 31 मार्चला काय झालं? 31 मार्चला संध्याकाळी 9:30च्या सुमारास मायावती भागवत मिसाळ व अजय भागवत मिसाळ हे दारू व्यवसाय आहेत. बरं, गावात दारू व्यवसाय त्यांचा? हो. बरं, पुढे? त्यांना म्हणजे मी दारू व्यवसाय बंद करा, चांगलं नाहीये, लोकांचं असं तुमच्यामुळे वाटोळ होते असं म्हणून म्हणले सर मी. तर त्यांनी काय म्हणले, तुला काय करायचे, अशा घाण घाण शब्दांनी मला शिवीगाळ केले. बर, शिवीगाळ केली? दारू पिती सर, तिने दारू पिऊन मला शिवागाळ वगैरे केले. तिच्या शिवीगाळ केलं का मारहाण केलं? शिव्यागाळ केले आणि नंतर मारहाण केले. कधी? त्याच दिवशी मारहाण केलं? त्याच दिवशी मारहाण केले. बर, कुठं तुम्हाला मारहाण केले? सर घरापाशी सर, आमच्या राहत्या घरापाशी. हाताला वगैरे, पायाला मारहाण केले? बर, त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे तक्रार दाखल केलेली आहे का? हो सर, त्यांनी आधी आम्हाला तक्रार दाखल केली होती सर आमच्यावरती. काय म्हणून? गुन्हा दाखल केला, माझ्या आईला मारले आहे असं म्हणून त्यांनी मग आमच्यावर आधी गुन्हा दाखल केले. बर, शिंदे पोलीस शिंदेनी मला अगोदर फोन केले. मग त्यांनी म्हणले मला, तुम्ही त्याच्याशी का भांडताय करताय, गप्प बसा ना, कशाला हे करताय, भांडताय त्याच्याशी, तुमच्यावर कंप्लेंट आहे असं म्हणले. मग साहेब, मग शिंदे साहेबांनी ठेवून मला 2 ते 2.5 तास फोन करायचा केले. त्यानंतर त्यांनी येऊन मला मारहाण केली साहेब. कंप्लेंट देऊन मारहाण केलं? हो, कंप्लेंट देऊन मला मारहाण केलं. अच्छा, नंतर काय केलं तुम्ही? नंतर आम्ही रुग्णालयामध्ये गेलो सर आधी. बरं, तिथे किती उपचार घेतला? 5 ते 10 मिनिटात मी त्यांनी म्हणले कंप्लेंट करून या म्हणले त्यांनी. बर, कोण हॉस्पिटलवाले म्हणले? हॉस्पिटलवाले, नवदुर्ग रुग्णालयामध्ये. अच्छा, हा. तिथनं परत आम्ही चौकीत गेलो, त्यांनी काय कागदपत्र वगैरे दिले साहेब. कागदपत्र दिले आणि आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. तिथे एक्सरे केले, एक एक्सरा काढला, इंजेक्शन गोळ्या केल्या आणि घरी घेऊन जावा म्हटले. आणि नंतर तो कागद पण तिथंच घेतले साहेब. बर, मग आता तक्रार काय म्हणून दिली तुम्ही? दारू व्यवसाय बंद व्हावा, मला मारहाण केली म्हणून. बर, पोलिसाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे का? पोलिसांनीच मला मारहाण करायचा दावा आहे साहेब माझा. पोलिसांनी? हो, कारण त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी मारले असं माझं मत आहे साहेब. बर, ठीक आहे. तुमचं नाव? रंजना कालदास मेंढापुरे. बर, काय झाला होता प्रकार आणि कोण आहात तुम्ही जखमींच्या? मी त्याची मधवी जाऊ आहे. बर, मी रानामध्ये गेले होते, म्हणजे अजून यायचं होतं रानातून. आणि ती दारूचा धंदा आहे गावामध्ये. कुणाचा धंदा आहे? मिसाळ, अजित मिसाळ आणि मायावती मिसाळ. ही दारू विकून गावातल्या लोकांना त्रास पण देते जास्ती. आणि तिनं सांगितली की दारूचा धंदा बंद करा म्हणून. तर तू आम्हाला सांगणारी केवढ्याची म्हणून तिला घरात येऊन हानमार केला. मग नंतर आम्ही विचारलो की हानमार का केलास, तर मला पण शिव्या देऊन मला पण मारायची धमकी दिला, मारण्याची धमकी दिला. अच्छा. ह्याच्यापासून आम्हाला पण धोका आहे. पोलीस स्टेशनला गेले तरी पोलीस स्टेशन मध्ये आमची दखल घेतली नाही. ती त्यांनी पोलिसांनी येऊनच त्यांचं नाश्ता चहा पाणी खाऊन त्यांच्यासारखंच बोलून अजून आम्हाला आहे तिथंच ठेवली. ती येऊन धिंगाणा करते. काय झाला होता प्रकार? काय, हिने दारू बंद कर म्हणली. तू मालकी नाहीच का आमच्या घराची, आमच्या दारूची म्हणले, तुला काय देणं घेणं म्हणले. हिला धमकी दिल्यावर पुन्हा तिची आई आली, हे ना आलं, मग त्याला धरून वडून दारासमोर मारलं. मला पण धमकी दिली, मी तिची सासू आहे. बरं, काय म्हणून धमकी दिली? तुझा जीव मारीन म्हणली. तू का आमची मालकी नाहीच का म्हणली, तुला त्याचं काय देणं घेणं दारूचं म्हणली. माझा तिनं काय म्हणते, मंत्री पात्र जावा, माझं काय शेट वाकडं करीत नाही त्यानं म्हणली. असं कोण म्हणाल? माया देवी. बर, मग अशी धमकी दिली तिनं. आणि मोठ्यानं टेप लावून दारात येऊन शिया ती नाचती. गल्ली सगळी थर आहे तिला भिवून. कोण गल्लीतलं कोण असं एवढा मारहाण केलं माझ्या सुनाला तर एक पिसू आलं नाही, राहू दे की कोण म्हणून तिला भिवून. का तर तिने दारू विकते, दारूचा धंदा तिचा मोठा आहे, पैसा फिरते, तिने तिच्यासारखंच लोक बोलणार. पोलीस स्टेशन मध्ये दाद घेतली नाही माझ्या सुनाची.